नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, किरकिड्याची ट्रेन कॅन्सल झाली होती आणि तो बोलला होता की आम्ही आमच्या एका रिलेटिव्हच्या घरी राहायला जात आहोत 3 दिवसासाठी। खरं तर हा किरकिडा त्या चॅनलच्या CEO कडे पण जाऊ शकत होता किंवा त्या नाचणाऱ्या ताईच्या घरी पण कोणी याला बोलवलं नसेल। फुकट्या 4 पैसे तर लांब राहिले, पण साधं खायला पण नेणार नाही हे त्या लोकांना माहिती होतं। वर त्यांची परवानगी नसतानाही त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं असतं आणि त्यांच्यावरती डॉलर्स छापले असते। मंडळी, मला असं वाटते हा त्या साखरवाल्या काकूंच्या घरी गेला होता असेल राहायला, कारण की किरकिड्याच्या आधी त्या साखरवाल्या काकूंने एक रूम रेंटवरती घेतला होता। याने घर खाली केलं त्याच्या आधी त्यांनी केलं असणार आणि त्या जिथे शिफ्ट झाल्या असतील तिथे लोक राहत असतील आणि त्या आता गेल्या असतील खुजाकडे। काय त्या किरकिरे काकू जिथे जागा मिळेल तिथे लोळत पडलेल्या असतात। ठीक आहे, वय झालंय त्यांचं, पण त्यांच्यापेक्षा वयाने ढाई काका मोठे आहेत। ते बिचारे सगळं काम करतात आणि या काकूंचं काय? रस्त्यावरती बोलू नका, प्लॅटफॉर्म वरती बोलू नका, गाडीमध्ये बोलू नका किंवा ट्रेन मध्ये बोलू नका। जिथे जागा मोकळी दिसली तिथे लगेच आडव्या पडतात। त्या भालूला नुसतं हैराण करतो हा बाई माणूस। पेट्सला जरा मोकळं सोडावं, पण नाही, सगळीकडे नुसतं तिच्या मागे मागे कॅमेरा घेऊन चाललाय, कमरेचे ठुमके लावत। आता ती मांजर शूरॅकवर बसली होती शांत, तर तिथे पण तिला पोक करत होता। काय ते त्याचं राक्षसी हसू, मला तर असंच वाटते याच्या ना डोक्यावरती बेकार परिणाम झाला आहे, वेड्यासारखं वागत असतो। त्या भालूच्या जागी दुसरं कोण असतं ना, खरंच तिने याच्या सुजलेल्या थोबाडावरती अशी नखं मारली असती ना की त्यानंतर कोणत्याच प्राण्याजवळ हा नसता गेला, कोणाचीच कळ नसती काढली। पण ती मांजर पण त्या किरकिरे काकूंसारखीच आहे, एकदम आळशी। आता पुलाव भात कोणता प्रकार आहे हो मंडळी? एकतर पुलाव असतो नाहीतर भात, पण पुलाव भात काहीतरी नवीनच ऐकलं। उद्या नसलेल्या अकलेचे तारे तोडून हे लोक बिर्याणी भात पण बनवतील। जिथे आपण झोपतो म्हणजे बेड किंवा सोफ्यावर, तर तिथे ताट ठेवून जेवू नये असं मी ऐकलं आहे। पण ह्या किरकिरे काकू सगळं एकाच जागी करतात। आता फक्त त्या बेडवर कमोड बसवायची खोटी आहे, म्हणजे कसं तिथेच बसून राहतील, जागा सोडायची गरज नाही पडणार यांना। नातेवाईकांकडे आलोय बोलतायत, पण कोण नातेवाईक ते काही याने दाखवलेच नाही। त्या घरात पण कोण दिसलंच नाही। एवढे कोणाचे नातेवाईक दिलदार असतात हो मंडळी, जे आपल्या घराची चावी देऊन टाकतात दुसऱ्यांना आणि घर यूज करायला देतात। मी काय बोलते, लपवा छपवी कशाला करायची ना। मागे ते विरारच्या घराची ऍड करत होता हा किरकिडा, तेव्हा बघा तो कोणत्या तरी खटारा रूम मध्ये होता। ते ना सासूसाठीच तो घर शोधत होता आणि 2 दिवस जे गायब होऊन व्हिडिओ नव्हते टाकले ना याने आराम करण्याच्या कारणाने, तेव्हा हा रत्नागिरीला भाड्याने रूम शोधत होता। 1 नंबरचा खोटा माणूस आहे हा, गोष्टी लपवायला येतात फक्त याला। देवळात जाऊन पण व्हिडिओ अलाउड नव्हता, तरी नालायक माणूस कॅमेरा ऑन करून होता। अरे बिंडोक माणसा, त्या देवळाचं पावित्र्य आहे काहीतरी, ते तरी जप। सगळ्याच कॉन्टेंट म्हणून यूज करतोस, लाज वाटते का रे तुला? खरं बोलू का मंडळी, या लोकांना ना चांगलाच फाईन बसल्याशिवाय हे काही थांबणार नाही आहेत। ह्या सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स मधल्या एकाला जरी फाईन बसला ना की 10 जण व्हिडिओ काढण्यासाठी घाबरतील। त्या साखरवाल्या काकू खुजा आणि भविष्यनाश जिजू पण आले होते त्या देवळामध्ये, पण त्या खुजा आणि भविष्यनाश जिजूने यांना भाव नाही दिला। मला तर असं वाटते ते पण आपले पॉडकास्ट ऐकत असतील कदाचित आणि याची असलियत समजली असेल त्यांना, त्यामुळे डिस्टन्स ठेवून होते। हा बाई माणूस ना त्याच लायकीचा आहे, लोकांना मूर्ख बनवतो, याच्यामुळे इतर लोकांचीही नावं खराब होतात। मुद्दाम त्या खुजाकडे कॅमेरा नेत होता, तिला किती ऑकवर्ड वाटत होतं, पण करणार काय ती बिचारी। किरकिड्याने लक्ष नसताना पटकन कॅप्चर केला तिला। तुम्ही जर तो व्हिडिओ नीट बघितला असेल मंडळी तर तुमच्या लक्षात येईल की नाखुजाऊ बेबीने इशारा केला की तिला नको घेऊ व्हिडिओ मध्ये। आता याने त्या खुजाला तिचं लक्ष नसताना व्हिडिओ मध्ये घेतलंच होतं, म्हणून नुसतं हाय केलं आणि तोंड फिरवून लांब झाली। मला तर असं वाटते त्या नाखुजाऊ बेबीच्या घरचे बोलत असतील, कुठून आम्ही पैशाला भुललो आणि सोन्यासारख्या मुलीला या किरकिडे फॅमिलीला दिली। बिचारी ती खुजा फॅमिली टाइम पण एन्जॉय नाही करू शकत ना ह्या माणसामुळे बहिणीसोबत फिरू शकत, कारण ह्या दोघं नवरा बायकोने मिळून एवढे कांड केले आहेत ना की आता सख्या बहिणी पण यांच्यापासून लांब झाल्या आहेत। तसं पण ही नाखुजाऊ बेबी जेव्हा पण माहेरी जाते तेव्हा हा किरकिडा त्याच्या मम्मीला घेऊन उपट सोंड्यासारखा हजर होतो तिथे। बिचाऱ्या साखरवाल्या काकूंचा नाविलाजच आहे, लेकीला दिला आहे ना येड्या झमुऱ्याला,
मग त्यांना काय व्हिडिओ मध्ये येण्याशिवाय दुसरा काही ऑप्शनच नाही आहे। इकडे आड तिकडे वीर आणि मधल्यामध्ये साखरवाल्या काकू अडकल्या आहेत। बिचारा तो भविष्यनाश जिजू तर ट्रेन मध्ये पण तोंड फिरवून बसला होता, तरी पण किरकिडा वळवळण्याचा काही बंद करत नव्हता। त्याच्याकडे कॅमेरा फिरवून मुद्दाम त्याला फोकस करत होता व्हिडिओ मध्ये। हा माणूस किती निर्लज्ज आहे ना मंडळी। एखादा शर्मेने अर्धा होईल की माझा सक्का साडू माझी मेवणी मला भाव नाही देत आहे, माझ्या व्हिडिओमुळे ते ऑकवर्ड होत आहेत, त्यांना नाही आवडत माझ्यासोबत व्हिडिओ बनवायला, तर ते नाही केलं पाहिजे मी। पण कसलं काय, हलकट माणूस थांबायचा नावच नव्हता घेत। किती हलकटपणा आहे ना हा। शी, हा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही कितीही काय बोललो पण आम्ही एकत्र आहोत। पण जर रियालिटी तुम्ही बघाल ना मंडळी, तर सगळ्या दुनियेला माहिती आहे की याला कोणीच भाव देत नाही। हा स्वतःच्या मनाचं सांत्वन करतोय फक्त। सिद्धिविनायक टेम्पलच्या बाजूला एक तळाव सुद्धा आहे बरं का मंडळी। अहो, लँडमार्क सांगितलं किरकिड्याने, कारण तिथे 3 गणपती मंदिर आहे। सो तळाव ज्याच्या बाजूला आहे त्या मंदिर मध्ये हे लोक गेले होते। किरकिरे काकू सांगतात, चॅनलची सीईओ आणि किरकिडा जेव्हा लहान होता तेव्हा आम्ही टिटवाळ्याला राहायचो, पण आता तो रूम विकून टाकला आम्ही। ज्यांनी या किरकिरे काकूंचे सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघितले असतील ना, त्यांना माहिती असेल की या काकूंनी चॅनल कसा सुरू केला होता ते। सुरुवातीला तर या किरकिरे काकू स्वतःला एकदम गरीब दाखवायच्या, पण आता हळूहळू समजतंय किरकिरे काकूंची किती प्रॉपर्टी होती आणि लोकांना मूर्ख बनवण्यासाठी म्हणून गरिबीचं सोंग घेतलं होतं यांनी। तिथे गणपती मंदिरच्या इथे यांना कोणतरी सबस्क्रायबर भेटली होती, तिने फोटो काढला, पण व्हिडिओ काढायला यांना परमिशन दिली नाही। काय विचित्रच लोक आहेत ना, जे यांच्या व्हिडिओ मध्ये येत नाही पण यांना सपोर्ट करतात। असे लोक तर मला फेक वाटतात, कारण जे यांना सपोर्ट करतायत त्यांना यांच्या व्हिडिओ मध्ये यायला काय प्रॉब्लेम आहे। साहजिकशी गोष्ट आहे, तुम्हाला तो आवडतो तर मग तुम्ही त्याच्या व्हिडिओ मध्ये या आणि त्याचं कौतुक करा ना। असं का बरं तुम्ही करता, त्याच्या व्हिडिओ मध्ये येत नाही। एकतर हा माणूस जे काय बोलतो त्याच्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास नाही बसत, उलट अजून याच्यावरून त्याला 4 शब्द ऐकून घ्यावे लागतात। एक दिवस कसा तरी आला तसा ढकलला आणि दुसऱ्या दिवशी किरकिडा आणि नाकूजाऊ बेबी तयारी करून निघाले झेडमार्टला। काय त्या झेडमार्टचं कौतुक, आम्ही 5 झेडमार्ट जाऊन आलोय बोलतो। असं बोलतो जसं की बुर्ज खलिफाला 5 वेळा जाऊन आलाय बावळट माणूस। अरे किरकिड्या, गप ना यार गप प्लीज, किती ती बडबड करतोस, फालतूचे तुझे व्हिडिओ टाकणं बंद कर रे। कसे लोक कोणाचे पण कपडे घालू शकतात मंडळी। शी, एकतर या बाईला कुठे कुठे खाज येते गचकरण झाल्यासारखं, आणि त्यात किरकिडा बोलतो आमच्याकडे कपड्यांची शॉर्टेज असल्यामुळे आम्ही एकमेकांचे कपडे घालतोय। म्हणजे याचा काय अर्थ होता हो मंडळी, एकमेकांचे कपडे घालतोय आम्ही म्हणजे? आता त्या नाकूजाऊ बेबीने जो कुर्ता घातला होता तो त्या किरकिड्याचा होता का? काय रे बाई माणसा, तो कुर्ता तुझा होता का? अरे असं असेल तर आम्हाला पण दाखवणार आहे कधीतरी तो कुर्ता घालून। काय हो मंडळी, तुम्हाला हे बघायला आवडेल का किरकिड्याने नाकूजाऊ बेबीचा कुर्ता घातलेला? नक्की मला कॉमेंट करून सांगा, कारण आपले कॉमेंट्स किरकिडा पण वाचून जातो। आणि एक दिवशी जेव्हा त्याच्याकडे कॉन्टेंट नसेल ना, तेव्हा तो असंच नाकूजाऊ बेबीचा ड्रेस घालून दाखवेल आपल्याला। हे लोक त्या झेडमार्ट मध्ये फक्त पिझ्झा खायला गेले होते का, तर तिथे 99 रुपीजला मिळत होता पिझ्झा म्हणून। अरे बिंडोक माणसा, त्यापेक्षा डॉमिनोसला गेला असता आणि त्याच्यापेक्षा पण स्वस्त हवं होतं तर घरीच करून खायचा होतास ना पिझ्झा। 30 रुपयाला ते पॅकेट आणून बनवला असतास, घरच्यांना पण मिळाला असता आणि तेवढेच तुझे पैसे देखील वाचले असते जाण्या येण्याचे। आजकाल ना काय पण पेमेंट केलं की जीपे दाखवतो, म्हणजे कसं तिथे डेट दिसते ना। एक नंबरचा खोटा माणूस आहे हा। आता कोणाकडे आपण राहतोय तर त्यांच्यासाठी पण न्यायचं ना खायला, पण कसलं काय, बिंडोक माणूस एकटाच तिथे पिझ्झा खात होता। त्या पिझ्झा सोबत ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स होते, तर बोलतो हे बघा 2 पाकिटं दिली आहेत। रे अडाणी माणसा, पाकेट काय पाकेट, पॅकेट्स दिले आहेत बोल ना, कुठल्या शाळेत शिकलायस रे तू? काय तुझी ती भाषा अडाण्यासारखी। शी, काय रे, त्या दिवशी तर मार बोलत होतास ना तू की मी बाहेरचं खाणं अवॉइड करतो, मला नाही आवडत खायला, मग आता काय झालं रे? आता 99 रुपीजला पिझ्झा मिळतोय बघितल्यानंतर तुला बाहेरचं खाणं आवडायला लागलं का रे? बाई माणसा, कधीतरी खरं बोलत जा रे। कधी मिळालं ना सारखं पिझ्झा खात होता, किती तो हवरटपणा। शी, निर्लज्ज आहे एकदम। चोकोलावा केकला बघून बोलतो दिसत पण नाही आहे, कालं कालं दिसतंय सगळं। बाई माणसा, मी काय बोलतो ऐक ना। अरे चुकून तू आरशात बघितलं असशील आणि तुला तुझं मन दिसलं असेल, एकदम कालं कालं। काय तू बिंडोक माणसा, तो केक तसाच असतो, कधी बघितला नाही आहेस का रे तू? मंडळी, हा माणूस किती चिकटे आहे ना ते बघा आता। एक तर मीडियम साईज पिझ्झा घेतला होता, निदान 2 घ्यायचे ना, 3 पीस याने एकट्याने खाल्ले आणि 1 पीस होता त्या नाकूजाऊ बेबीला दिला। बाहेरचं खात नाही बोलून सगळंच खातो हा बाई माणूस। कधी बिल्डिंग टॉवर मध्ये राहिले नव्हते, त्यामुळे कसं राहायचं असते याचे साधे मॅनर्स नाही आहेत बिंडोक माणसांना।
कसं ते डोर ओपन ठेवून जोरजोरात बोंबलत होते फ्लोअरवर. शी, त्या बिचाऱ्या मांजरीला किती त्रास देतात. एवढं बोलून पण निर्लज्जाने काय दुसरं बास्केट घेतलं नाही. तिला बिचारीला अनकम्फर्टेबल होत होतं त्या बॅग मध्ये. ती मांजर एवढं बाहेर यायला ट्राय करत होती, पण जबरदस्ती तिला नेलं होतं याने. बिचारे ते ढाई काका एका हातात झाडू आणि एका हातात पिशवी घेऊन चालले होते. किरकिरे काकू तर शेटीनबाई आहेत. गेस्टने दिलेली पर्स खांद्याला लावून लग्नाला मिरवायला जात होत्या वाटते. त्या ट्रेनचं टूर करत होता आणि काय ते कपल कोच दाखवत होता. त्या किरकिरे काकूंसमोरच बोलतो, हा दरवाजा आहे, याला कडी असते. अरे बाबा, काय तू, कपल सगळे तुझ्यासारखेच असतात काय रे, जे बसमध्ये हनीमून, ट्रेन मध्ये हनीमून करत बसतील. आणि काय तू, किती निर्लज्जपणा. आई समोर तू हे असले विषय काढतोयस. मंडळी, हा माणूस किती खोटा आहे ना ते बघा आता. त्या मांजरीला बॅग मध्ये ठेवलं होतं आणि जिथे 3 होल होते त्याच्यावर खोट्या माणसाने कपडा टाकला होता. ती मांजर ब्रीथ कशी करणार होती हो मंडळी. 4 मिनिट 15 सेकंडला बघा ती नेट मधून बघत होती कशी. ह्या माणसाला ना असं एकदा ड्रम मध्ये ठेवलं पाहिजे आणि वरून झाकण लावून ठेवायचं. बघूया आपण पण हा कसा राहतो आतमध्ये. त्या मांजरीने खूप शिव्या दिल्या असणार याला. बिचाऱ्या त्या भालूला किती वेळ तरी असंच ठेवलं होतं याने. मला तर असा डाऊट येतोय, या बिंडोक माणसाने फर्स्ट क्लासची तिकीट काढली असणार, पण याच्याकडे पेट तिकीट नव्हतं असणार. कारण जर त्याच्याकडे तिकीट असतं तर पूर्ण वेळ त्याने झाकून ठेवलं नसतं त्या मांजरीला. टीसी गेल्यानंतर त्याने ती बॅग ओपन केली होती. आल्यापासून 2 ते 2.5 तास ती मांजर तशीच बॅग मध्ये बसलेली होती आणि नंतर पण उतरताना बघितलं असाल मंडळी तर याने त्या बॅगला कव्हर केलं होतं कपड्यांनी. आणि जर याच्याकडे तिकीट असती ना तर याने नक्कीच ती दाखवली असती आपल्या सगळ्यांना. त्या किरकिरे काकूंना वॉशरूमला जायला पण ढाई काका लागतात. या काय एकट्या जाऊ नाही शकत का, लहान आहेत का या. त्या बिचाऱ्या ढाई काकांना जराही इंटरेस्ट नव्हता याच्या बडबडीमध्ये. त्या नागपूजाव बेबीचं नुसतं वय वाढलं आहे, अकलेनी ती अजून बालिशच आहे. सासू सासऱ्यांसमोर काय ते नवऱ्याला बाबू बाबू करत असते. अरे, त्या बाबूला बाबू होण्याची वेळ आली आहे आता आणि अजून काय त्याला बाबू बाबू करते. ट्रेन मध्ये ब्लँकेट्स होते, ते ब्लँकेट बघून पण किती सॉफ्ट आहे किती सॉफ्ट आहे असा पांचटपणा करत होता हा बाई माणूस. आता पेटला कसं न्यायचं, पेट कम्फर्टेबल असते का हे दाखवण्यापेक्षा फालतूची बडबडच सुरू होती याची. कमीत कमी 4 वेळा त्या काकांना विचारलं कसं वाटतंय तुम्हाला. ते काका मनात बोलले असतील, अरे जा ना रे बिंडोक माणसा, सारखा काय विचारतो, ट्रेनने तर नेतोयस तू आणि वागतोयस असा जसं की प्लेनने नेतोयस. ते काका बोलले बरं वाटतंय. तर बिंडोक माणूस बोलला बरं वाटतंय. मग काकूंकडे गेला आणि काकूंना विचारतोय कसं वाटतेय मम्मी. काकू बोलतात मस्त मस्त वाटतेय. त्या बिचाऱ्या ढाई काकांना झोपायचं होतं. डोक्यावर हात ठेवून झोपले होते बिचारे, पण किरकिडा त्यांना झोपायला देत नव्हता. किरकिरे काकू बोलतात कॅबिन मध्ये राहायला नशीब लागते, आमच्या दिलूचं नशीब चांगलं आहे. अहो किरकिरे काकू, त्या मांजरीचं नशीब फुटकं आहे म्हणावं जी तुमच्याकडे राहते ती. कितीतरी लोक आहेत ना त्यांच्या पेटसाठी काय काय करतात आणि तुम्ही काय हे कॅबिनचं घेऊन बसलाय. आता त्या मांजरीसाठी कॅबिन घेतलं होतं ना तर तिला सोडायचं होतं ना. व्हिडिओ बनवतोय, स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतो, पण जी खरी माहिती द्यायला हवी लोकांना ती तर याने दिलीच नाही. खरं तर याने सांगायला हवं होतं की पेटला नेताना काय डॉक्युमेंट्स लागतात, पेटला न्यायला चार्जेस किती आहे, ट्रॅव्हल कसं करायचं, कोणते वॅक्सिन्स द्यावे लागतात का ट्रॅव्हलच्या अगोदर, तिचं मेडिकल चेकअप करायचं असते का, तिकीट्स ऑनलाईन ऑफलाईन बुक करू शकतो का, हे सगळं सांगायचं सोडून कसं वाटते विचारणं सुरू होतं बाई माणसाचं. बाई माणसा, मी तुला ओपन चॅलेंज देते, तू त्या पेटचं तिकीट काढलं होतंस ना ते फक्त एकदा दाखव आम्हाला, मग आम्ही तुला मानतो. आता त्या किरकिरे काकूंना भूक लागली होती तर बिर्याणी घेतली आणि त्याची पण प्राइस सांगत होता की 110 रुपयाची बिर्याणी आहे. पण काकांना आणि काकूंना शेअर करून खायला दिली होती त्यांनी. पण स्वतःला आणि बायकोला 2 कंटेनर घेतले होते बाई माणसाने. किती हलकटपणा ना. त्या काकांना पण भूक लागली होती असणार, त्यांना पण द्यायचं होतं ना 1 कंटेनर, पोट भरलं असतं त्यांचं. 110 रुपयाला तर होती ती बिर्याणी. काय मोठा असा बंगला बांधणार होता का त्या 110 रुपयांनी. आणि तसं पण वार पाळणारा किरकिडा शनिवारी चिकन बिर्याणी खात होता. काय बोलू आता ह्या बाई माणसाला मंडळी, आता तुम्हीच सांगा मला. त्या मांजरीला या माणसाचे वाईब्स जराही आवडत नाही, नजरेसमोर राहत नाही त्याच्या. कधी पण बघा मंडळी, ती मांजर काकांच्या जवळच जाऊन बसते. प्राण्यांना पण समजते की कोण आपल्याला जीव लावतो आणि कोण वरवर दिखावा करतोय. हलकट चिंदी माणसाने त्या ट्रेनचे वॉशरूम पण दाखवले. काय ते किती घाणेरडेपणाशी. त्या बेसिनला पाणी पण चांगलं आहे बोलतो. अरे किरकिड्या, त्या नळाला पाणी चांगलं होतं ना, मग एक काम करायचं होतंस ना, त्या नळालाच तोंड लावून बसायचं होतं, पाणी पित बसला असतास ना आरामात. आणि अरे तू ना 3 माणसांचीच तिकीट काढायची होती फर्स्ट क्लासची.
त्या कमोड वरती तू बसला असतास ना तरी देखील चाललं असतं. तुझ्यासाठी ना तीच जागा एकदम परफेक्ट होती. तसं पण त्या वॉशरूम मध्ये जेवढी जागा होती ना ती तुझ्यासारख्या एकट्या माणसाला पुरेशी होती रे. ती घाणेरडा माणूस आहे हा. ट्रेन मध्ये सगळीकडे हात लावत होता आणि तसंच त्या मांजरीला हात लावला. हायजीनचं काही पडलेलंच नसते या बाई माणसाला. आता याने त्या ट्रेनला मांजरीसाठी घेतलं होतं ना, मग कंटिन्यू तिला झाकून का ठेवलं होतं याने? ट्रेन 5 तास लेट होती. रात्री 2 वाजता हा रत्नागिरीला पोचला. आता पोचला तर गप बसायचं तर नाही, आता लगेच तोंड वर करून आला फालतू व्हिडिओ बनवायला. बाई माणूस जिम ट्रेनर होता, पण हेल्पर्सला घेऊन आला आहे तिथे साफसफाई करायला आणि सामान मूव्ह करायला. त्या हेल्पर्सला यांनी काय याचे 24 तास नोकर केलंय का? त्यांना पण अक्कल नाही वाटते. कामधंदे सोडून येतात ह्याचे 400-500 रुपये गोळा करायला. ती नाखुजाव बेबी वेगळीच आहे. गावी गेली की एकदम वेगळंच वागायला लागते. गाऊन वरती ती झोपडा स्टे मधून आली होती त्या रूम वरती. एवढं बोललो होतो या बाई माणसाला की मूव्हर्स अँड पॅकर्सला बोलव, पण नाही, याला 4-5 हजार वाचून नवीन झोपडा स्टे बांधायचा होता ना. माती नाही खाणार तो किरकिडा कसला? फालतूपणा काहीतरी करायचाच असतो याला. चांगलंच नुकसान झालं आहे. 4-5 हजार वाचवायच्या नादात मस्तच फटका पडलाय याला. पाहिलंस का रे किरकिड्या, यालाच बोलतात कर्माची फळं मिळणे. अरे किरकिड्या, ही तर सुरुवात आहे रे. अजून तुला तुझ्या कर्माची फळं मिळायची बाकी आहेत. काय ते नाटकं करत होता बिंडोक माणूस. हे बघा, कपाटाची काच फुटली आहे. इथून बाहेर आला आहे मिरर. सोफ्याचे कव्हर फाटले आहेत. काय रे, आता लोकांनी ते बघून काय करायचं? नवीन कपाट आणि सोफ्याचे कव्हर द्यायचे का तुला गिफ्ट मध्ये? बिंडोक माणूस बोलतो काय तर मी कोणालाच रिकमेंड नाही करणार. प्रोफेशनललाच बोलवा. अरे किरकिड्या, तुझं रिकमेंडेशन कोण ऐकतं रे? तुझी गिनती ना चुलीत आहे रे. काय ते मंडळी, सगळ्या खिडक्यांना नुसतं ब्लॉक करून ठेवलं होतं बिंडोक माणसाने. एका खिडकीला कपाटाने ब्लॉक केलं होतं तर दुसऱ्या खिडकीला मांडणीने ब्लॉक केलं होतं. हा एवढा नरकुंडी आहे ना, हा गेला आणि तिथे लाईटच गेली होती. झोपडा स्टे जवळ जाऊन बोलतो, हे बघा, हे लाईट ऑन ऑफ होत आहे. काय रे, ऑन ऑफ बोलायचं आहे काय रे तुला? अरे बिल भरलं होत असणार रे तू नक्की. ह्या माणसाचं ना नशीब एवढं खराब आहे, हा जिथे जातो तिथे लाईट्सच जातात. झोपडा स्टे कमी होता की आता रेंटेड फ्लॅट मध्ये पण लाईट गेली होती. ते कपडे सुकवण्याचं स्टँडला बघून भव्याची आजी बोलली, बापरे किती मोठा आहे. तर बाई माणूस बोलतो, आपले आजूबाजूवाल्यांचे सगळ्यांचे कपडे राहतात. सगळ्यांचे कपडे आपण त्याच्यावरती सुकवू शकतो. हा माणूस ना एवढा नालायक आहे ना की आजूबाजूवाल्यांकडून पण कपडे सुकवायला घेईल आणि त्याचे पण त्यांना चार्ज लावेल. कार मध्ये कोण टेबल ठेवते हो मंडळी? ह्याच्या त्या लाल परीमध्ये 3 माणसांना बसायचे वांदे होतात आणि चाललाय तिथे टेबल ठेवायला. किरकिरे काकू आल्या आणि बाथरूम दाखवत होत्या. बोलतात की हा बघा आंघोळीचा बाथरूम. अहो किरकिरे काकू, बाथरूम हा आंघोळीसाठीच असतो. तुम्ही काही वेगळं करता का तिथे? त्या बिचाऱ्या हेल्पर्स सामान नेत होत्या तर बोलतो, आमचा सामान चोरी करून नेतायत. मस्करीमध्ये पण बोलला हा. खरंच याच्या जागी जर दुसरं कोणी असताना चांगलंच 2 लावून दिली असती याच्या मुस्काटात आणि ते सामान याच्या तोंडावरती फेकलं असतं ते वेगळं. मंडळी गंमत बघा, त्या किरकिरे काकूंची अक्कल बघा किती आहे. बोलतात की प्लंबरला बोलवलंस की तो वॉशिंग मशीनचं पण काम करेल आणि टीव्हीचं पण काम करेल. प्लंबर कधीपासून टीव्हीचं काम करतोय हो मंडळी? म्हणजे काय पण वेड्यासारखं बोलत बसतात या काकू. प्रेझेंटली लाईटची कंडिशन दाखवत होता. काय त्याची ती इंग्लिश. बोलतो काय तर लाईटीचा प्रॉब्लेम असतो इथे. अरे किरकिड्या, लाईट्स असतात ते, लाईटी काय लाईटी. किरकिरे काकू बोलतात, आमच्यावर वेळच अशी आली आहे राहायची. काय हो किरकिरे काकू, कोणी जबरदस्ती केली होती का तुम्हाला तिथे जाऊन राहायला? तो टिक्रोईचा फ्रीज पण झोपडा स्टे मध्ये आणून ठेवला आहे. मागे तर हा किरकिडा बोलत होता की हेल्परला देणार आहे तो फ्रीज. मग आता झोपडा स्टे मध्ये 2-2 फ्रीज कशाला आणून ठेवले आहेत? त्या भव्याकडे लाईट आहे पण यांच्याकडे नाही आहे. काय भानगड आहे नाही, मला तीच समजत नाही. आज पण बाई माणसाने व्हिडिओ टाकलाय, अजून लाईट आली नाही. प्लस रानभाजी काढायला गेले आहेत बिंडोक लोक. रत्नागिरीचा पाऊस बघा करत होता. अरे बिंडोक माणसा, तुझ्या इथे आणि बाकी शहरांमध्ये पाऊस वेगळा पडतो का रे? ते बिचारे ढाई काका आणि मांजर पूर्णपणे कंटाळले आहेत या लोकांमध्ये राहून. मी माझी फ्लॅश लाईट खाली करतोय, काळोख बघा. अरे तुझी फ्लॅश लाईट वर जरी असली ना तरी त्याचा उजेड काय तुझ्या डोक्यात पडतच नाही. त्यामुळे तुझी फ्लॅश खाली असली काय किंवा वर असली काय त्याचा काही उपयोग होणार नाही. प्राण्यांच्या डोळ्यावर असं फ्लॅश मारू नये एवढी साधी याला अक्कल नाही का? किती त्रास होत असेल त्यांना जेव्हा ती लाईट डायरेक्ट त्यांच्या डोळ्यावरती पडते तेव्हा. निर्लज्ज माणूस सारखा ती फ्लॅश त्या भालूच्या डोळ्यांवरती मारत होता की ही बघा भालू, ही बघा भालू. बुबू याला शोधते असा याचा गैरसमज होता.
एक बुबू वर आला. आता गेट ओपन होता म्हणून आला असेल तो वरती, पण बिंडोक माणसाला वाटलं ह्याची ओढ आहे म्हणून तो वरती आला. व्हिडिओच्या मध्येच कुठून तरी त्या किरकिरे काकू आल्या ड्रेस घालून रेसिपी दाखवायला. जुना कधीचा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आता दाखवतोय हा बाई माणूस. कारण किरकिरे काकूंनी कांदा खोबऱ्याचं जे वाटण त्यात टाकलं त्याच्यामध्ये डब्बा भरून वाटण होतं. हे नक्कीच झोपडा स्टेज जेव्हा सुरू होता ना तेव्हाचा व्हिडिओ होता असणार. आता नॉर्मली आपण रस्सा भाजी भाताबरोबर खातो, यांचं भलतंच आहे काहीतरी. भाताबरोबर खायची म्हणून सुकी भाजी करतोय, चपाती बरोबर खायची असती तर रस्सा भाजी करतात असं किरकिरे काकू बोलल्या. आता तुम्हीच सांगा मंडळी, या अर्धवट शिक्षण असलेल्या किरकिरे काकू स्वतःला जगप्रसिद्ध शेफीनबाई समजतात, ते बरोबर आहे का? पिवळा रंग एवढा आवडतो या बिंडोक माणसाला की त्या झोपडा स्टेला पण पिवळा रंग मारलाय. आज गंमत काय झाली माहिती आहे का तुम्हाला मंडळी? टकल्याने काढली टाकळ्याची भाजी. सारखं त्या टाकळ्याच्या भाजीला टकळ्याची भाजी करत होता. बाकीचं शेत दाखवत होता. अरे त्यांचं शेत बघून काय करायचं लोकांनी. फुकटची भाजी दिसली ती पूर्ण रान पिंजून काढलं होतं या किरकिरे काकूंनी. खाली वाकायला एरवी यांना त्रास होतो. काही काम करायचं असलं की त्यांचं शरीर दुखते, पण आता मात्र फुकटची भाजी मिळत होती म्हणून वाकून वाकून सगळं पिंजून काढत होत्या शेत. 2-3 दिवस लाईट नव्हती तर त्या भव्याच्या आजीच्या घरी जाऊन एडिटिंग करत होता. त्यांना 4 रुपये पण दिले नसतील या बाई माणसाने, पण त्यांची फुकटची लाईट आणि फॅन यूज केलं असणार. त्या दिवशी मार जिओच्या प्लॅनची माहिती देत होता बाई माणूस, पण आता स्वतःच बोलतो की माझं नेट देखील संपलं, मला परत टॉपअप करावं लागलं. तर मंडळी आता हा किरकिडा काय गावी राहणार आहे आणि असाच पावसात किडे कसे वळवळतात तसाच वळवळणार आहे. बघू आता पुढे अजून किती दिवे लावतोय ते. पण आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.